तर पुन्हा एकदा आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. उपस्थित सध्या 8 प्रशिक्षणार्थी आहेत. मागच्या शुक्रवारी आपण MS वर्ड या संदर्भात बेसिक आणि मेल मर्ज या कन्सेप्ट बघितल्या होत्या. तर त्या दृष्टीने मी एकदा मेल मर्ज ही कन्सेप्ट तुम्हाला कशा पद्धतीने आपण केली होती तर या दृष्टीने ती माहिती एकदा डबल काढतो आणि तुम्हाला ती गोष्ट परत एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मेल मर्ज साठी एक मॉडेल काही सॅम्पल आहेत माझ्याकडे. या 2 फाईल आहेत. या 2 फाईल मी कॉपी करतोय. परत एकदा त्या फाईल कॉपी करतो आणि या फाईल डेस्कटॉपवर पेस्ट करतो. आता ह्या नमुना फाईल मुद्दाम घेतलेले आहेत बघा, लक्षात घ्या. सर अंतरे सर बोलतोय. बोला सर. सर स्क्रीन दिसत नाही तुमची. आहे स्क्रीन सुरू आहे सर. माझ्या याच्यावर का दिसना? डबल एकदा रिजॉईन व्हा लगेच. ओके ओके थँक्यू. हा लगेच रिजॉईन व्हा. बघा आता मी ह्या 2 फाईल डेस्कटॉपवर आणलेल्या आहेत. घटक किंवा कन्सेप्ट अशी आपण वर्ड फाईल ओपन केली, कारण MS वर्ड 2019 आणि अशा पद्धतीचं एक पत्र आपल्याला कॉमन पाठवायचंय सगळ्यांना. आता एक कॉमन पत्र काय लिहिलेलं आहे की समजा उदाहरणार्थ पाल्याचा अभ्यास घेण्याबाबत असं एक समजा मी एक वर्ग शिक्षक म्हणा किंवा मुख्याध्यापक कुणीही असू शकतो. प्रति पालकाला हे पत्र लिहितोय मी आणि त्याच्यामध्ये मॅटर आहे की आपली शाळा कधी उघडणार आहे काय वगैरे वगैरे मॅटर आहे. इथं चिरंजीव आणि कुमारी त्याच्या पुढे काहीच लिहिलेलं नाही. म्हणजे इथं मला विद्यार्थ्यांचे नाव टाकायचे. तर ही मेल मर्जची कन्सेप्ट कशी सुरू करायची किंवा कसं करायचं असतं तर ते बघा मी सुरुवात देतोय आता इथून. मेल मर्ज सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक्सेलचा डेटा पाहिजे. तुमच्याकडे कसा डेटा पाहिजे तर बघा आता इथे एक एक्सेलची फाईल आहे माझ्याकडे. मेल मर्ज करण्यासाठी वर्ड फाईल मध्ये एक मॅटर टाईप केला पाहिजे आणि एक्सेल फाईल मध्ये एक डेटा पाहिजे तुमचा. आता मी हे डेटा ओपन करतो एक्सेलचा आणि एक्सेल मध्ये बघा मेल मर्ज साठी मी हा एक डेटा घेतलेला. इथं बघा खाली शीटला नाव दिले मेल मर्ज नाव. आणि हा डेटा कसा पाहिजे तर वरच्या ह्या गोष्टी सुटलेल्या नाही पाहिजेत. मागच्या टायमाला याच्यामुळे थोडीसा फॉल्ट झाला. तर पहिल्या रो पासूनच हा डेटा भरलेला पाहिजे. म्हणजे वरच्या मी रो डिलीट करतो. बघा आता A1 म्हणजे पहिल्या सेल पासूनच आपण लिहायला सुरुवात केलेली. तर अशा पद्धतीचा डेटा पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सिरियल नंबर आहे, जनरल रजिस्टर नंबर आहे, विद्यार्थ्यांचं नाव आहे, वडिलांचे पूर्ण नाव आहे, आईचे नाव, जात, जन्मतारीख, शाळेत दाखल तारीख. हे फॉन्ट मोठा करतो तुम्हाला लक्षात यावं म्हणून. आधार क्रमांक, आधारवरील नाव, हा पूर्ण डेटा मी माझ्या वर्गाचा तयार केलाय पहा. सरळचा क्रमांक, बँक खाते, शाखा, IFSC कोड, मोबाईल क्रमांक आणि गाव पत्ता. तर असा हा पूर्ण डेटा आपल्याकडे पाहिजे. कुठून पाहिजे? पहिल्याच रो पासून आणि पहिल्याच कॉलम पासून त्याची सुरुवात झालेली पाहिजे. याला मी सेव्ह करतो. ही कन्सेप्ट लक्षात घ्या बरं का. इथं वर्ड एक रो किंवा कॉलम सोडू नका. उदाहरणार्थ असं जर असेल पहा मी इथं इन्सर्ट करतो. ह्या अशा ब्लँक रो नसून आहेत सुरुवातीला. अशा गोष्टी नसून आहेत. पहिल्यापासून तो डेटा आपला सुरू केलेला पाहिजे. याला सेव्ह करतो. ही फाईल बंद करतो. शीटचं नाव काय आपल्या मेल मर्ज सॅम्पल. आपण सॅम्पल दाखवतो म्हणून याला नाव दिले ह्या शीटला. आता ही एक्सेल मध्ये आज पाहणार आहोत आपण सर्व डिटेल. तर माझ्याकडे एक्सेलचा डेटा पाहिजे आणि मॅटर हा इथं मी टाईप केलेला आहे सगळा. आता मेल मर्जला सुरुवात करतो बघा मी. कन्सेप्ट लक्षात घ्या. आता मेल मर्ज सुरू करण्यासाठी काय करायचं तर मेलिंग नावाचा MS वर्ड आपण ओपन केलेले आहे. याच्यामध्ये मेलिंग नावाचा हा मेनू आहे. वाटलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा ही लिंक पुन्हा डबल एकदा आपल्याकडे ग्रुपमध्ये येणारच आहे. नोट डाऊन केलं तरी चांगलं राहील. मेलिंग MS वर्ड ओपन करणे, मेलिंग मेनूवर क्लिक करणे, मेलिंग मेनूच्या खाली एक रिबन असते. त्या रिबन मध्ये स्टार्ट मेल मर्ज नावाचा ग्रुप आहे. आता हे तुम्ही विंडोज किंवा ऑफिस कोणतं वापरता याच्यावर पण अवलंबून आहे. आता मी सगळ्यात लेटेस्ट वापरतोय पहा. विंडोज 2019 म्हणजे 2019 हे सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन आहे आणि ते वापरतो मी. तुम्ही जर 16 वापरत असाल 2016, 2013, 2010 XP वगैरे काय अशा हे व्हर्जन तर त्याच्यामध्ये मेनू वेगळे असू शकतात. पण वेगळे असले तरी काही घाबरून जाऊ नका. आपला लॅपटॉप, कम्प्युटर, शाळेतलं काय एखादं चांगलं कम्प्युटर असेल तर त्याला अपग्रेड करून घ्या.
फार त्याला खर्च लागत नाही, 200-250 रुपयामध्ये कुणीही अपग्रेड करून देतं ते. काय केलं आपण, मेलिंग मध्ये गेलो, स्टार्ट मेल मर्ज या ग्रुपमध्ये गेलो आणि इथून आपल्याला पहिलाच ऑप्शन आहे स्टार्ट मेल मर्ज, लिहून घेऊ शकता. स्टार्ट मेल मर्जला क्लिक करायचं. स्टार्ट मेल मर्जला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, लेटर्स पाठवायचे, लेटर्स. हा मुद्दा लिहून घ्या. स्टार्ट मेल मर्ज म्हणजे नंबर 1 ला लेटर्स वर क्लिक करणे. बघा मी लेटर्सला क्लिक केलं. लेटर्सला क्लिक केल्याबरोबर पुढचा जो ऑप्शन आहे सिलेक्ट रिसिपंट्स, हा पुढचा घटक आपल्याला घ्यायचा आहे. तर मी या त्रिकोणावर क्लिक करतो याच्या. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन दिसतात इथं. टाइप अ न्यू लिस्ट, यूज अन एक्झिस्टिंग लिस्ट, चूज फ्रॉम आउटलुक कॉन्टॅक्ट्स. तर तुमच्याकडे कोणती लिस्ट आहे, तर आपल्याकडे यूज एक्झिस्टिंग लिस्ट आहे एक एक्सेलची, जे तुम्हाला आता फाईल दाखवली ती. एक्झिस्टिंग लिस्ट म्हणजे सध्या तुमच्याकडे ती यादी तयार आहे विद्यार्थ्यांची. तर मग मी सिलेक्ट रिसिपेंट्स मधून दुसऱ्या नंबरचा ऑप्शन घेतो, यूज अन एक्झिस्टिंग लिस्ट. याला क्लिक करतो. याला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला ते विचारतं तुमची ती कुठे आहे, एक्झिस्टिंग लिस्ट कुठे आहे, एक्झिस्टिंग फाईल कुठे आहे. तर तुम्हाला ती शोधावं लागेल. आता ती फाईल होती माझ्याकडे डेस्कटॉप मध्ये, आणि डेस्कटॉप मध्ये इथं ही एक्सेल फाईल आहे ती माझी स्टँडर्ड 5th, आणि त्याच्यामध्ये मेल मर्ज सॅम्पल असं मी नाव लिहिलेलं आहे. तर मी याला सिलेक्ट करतो. ती फाईल शोधली तुम्ही, शोधल्यानंतर सिलेक्ट करायची आणि तिला ओपन म्हणायचं. पहा ओपन म्हणल्याबरोबर इथे एक डायलॉग बॉक्स आलेला आहे. त्या फाईल मधली कोणती शीट, आता त्याच्यामध्ये भरपूर शीट होत्या माझ्याकडे, तर कोणती शीट, तर इथं इथं दिलेले पहा मेल मर्ज आणि सॅम्पल नावाची शीट आहे. याला क्लिक करून ओके केल्यानंतर आता हे पुढचे जे डिसेबल झालेले पर्याय हे सगळे इनेबल होतील. बघा आता पुढचे लक्षात घ्या. सध्या हे स्टार्ट मेल मर्ज मध्ये स्टार्ट मेल मर्ज आणि सिलेक्ट रिसिपंट हे दोनच पर्याय ऑन दिसत आहेत आपल्याला, पुढचे डिऍक्टिव्ह दिसत आहेत. मी शीट निवडली, कोणत्या शीटवर माझा डाटा आहे, मी ओके करतो आणि ओके केल्यावर आता हे पुढचे पर्याय सगळे ऑन होतील. ओके केलं. बघा ओके केल्याबरोबर पुढचं सगळं आता ऍक्टिव्ह झालं. इथपर्यंत समजलंय का काय केलं आपण, मेलिंग मध्ये गेलोय, स्टार्ट मेल मर्ज मध्ये गेलोय, आपल्याला लेटर्स पाठवायचे म्हणून लेटर्सवर क्लिक केलं, सिलेक्ट रिसिपंट मध्ये गेलो, यूज आणि एक्झिस्टिंग लिस्ट पाहिली, आपल्याकडे कोणती आवाज येत नाही. माहिती आहे, कोणता डेटा आहे तो पाहिला आपण, आणि त्यानंतर जो डेटा पाहिजे होता एक्सेलचा तो आपण निवडला. नंदा मॅडम तुमच्याकडे नेटवर्क खूप कमी रेड सिग्नल दाखवते, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला आवाज येत नसेल. रेड सिग्नल दाखवत आहे तुमच्याकडे, म्हणजे नेटवर्क कमी झाले तुमचं. इथपर्यंत कळालं सगळ्यांना. आता त्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर बघा, आता त्याच्यानंतर तुम्हाला हे 2 काम झाल्यानंतर आपल्याला आता आपला हा माऊसचा जो पॉइंटर आहे आपल्या कर्सर, हा कर्सर माननीयच्या खाली लिहायचा. म्हणजे इथं न्यायला कर्सर बघा मी आता, कारण आपल्याला आता पत्र पाठवायला सुरुवात करायची. हा कर्सर इथं नेला. आतापर्यंत आपला कर्सर कुठं होता आपल्याला काही घेणं देणं नव्हतं. आता माननीयच्या खाली म्हणजे पत्र ज्यांना पाठवायचे तिथं आपण कर्सरला क्लिक केलं. आता इन्सर्ट करतोय आपण, इन्सर्ट फील्ड करायच्यात आपल्याला, इन्सर्ट मर्ज फील्ड. मग याला क्लिक करा आणि बघा आता इथं तुम्हाला जी मी एक्सेल फाईल दाखवली होती, त्या एक्सेल फाईल मध्ये जेवढ्या हेडिंग होत्या तेवढ्या पहिल्याच रोच्या ज्या हेडिंग आहेत त्या हेडिंग इथं आलेल्या दिसतात तुम्हाला. मग माननीय कुणाला करायचे मला, तर वडिलांचं पूर्ण नाव. बघा वडिलांचे पूर्ण नाव अशा पद्धतीत आलं. याला कॉमा देतो मी, कॉमा. पुन्हा एंटर बटन दाबायचं आपल्या कीपॅड वरच. त्याच्या खाली काय आलं पाहिजे, त्याच्या खाली त्याचा पत्ता आला पाहिजे. मग पत्त्यासाठी पुन्हा मी तिथंच जातो, इन्सर्ट मर्ज फील्ड, याच्यावर जातो आणि याच्यातून गाव आणि पत्ता नावाचं एक मला फील्ड दिसली. तर गाव आणि पत्तावर क्लिक करतो, पुन्हा कॉमा देतो, एंटर बटन दाबतो. मला आणखीन काय ऍड करायचंय, मला वाटलं त्यांचा मोबाईल नंबर पण मला इथंच प्रतिमध्ये ऍड करायचा. पुन्हा त्याच ठिकाणी जातो, इन्सर्ट मर्ज फील्ड, याच्यावर जातो, इथं दिलेला मला मोबाईल क्रमांक. हे ध्यानात आलं का तुमच्या, हे जे सर्व काही फील्ड आलेले आहेत, ह्या सगळ्या फील्ड म्हणजे कॉलम आहेत आपल्या त्या एक्सेल फाईल मधल्या.
तर मोबाईल क्रमांक घेतला मी, इथपर्यंत काम माझं एक झालं. विषय पाल्याचा अभ्यास घेण्याबाबत महोदय, वरील विषयांवर आपणास कळवण्यात येते की आपला पाल्य चिरंजीव कुमारी टिंबटिंब. आता हे टिंबटिंब कोण येतं, इथं क्लिक करायचं, इथं कर्सर आणायचा, पुन्हा आणखीन इन्सर्ट मध्ये जायचं आणि इथं घ्यायचं विद्यार्थ्याचे नाव. बघा, विद्यार्थ्याचे नाव घेतले मी, त्याला मी मुद्दाम रेड मध्ये करतो म्हणजे तुम्हाला समजेल ते. बस, म्हणजे एक कॉमन पत्र आपण टाईप केलेलं आहे आणि त्या कॉमन पत्रामध्ये आपण फील्ड इन्सर्ट केलेले आहेत. ह्या इथून इन्सर्ट मर्ज फील्ड. आणि एवढं झाल्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल बघा, पेज 1 of 1, म्हणजे सध्या आपल्याकडे एकच पेज आहे, त्याच्यामध्ये 92 शब्द आहेत एकूण वर्ड्स. तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जंप मारायचे आहे शेवटी. इन्सर्ट फील्ड झाली तुमचं करणं, तुम्हाला जे जे फील्ड इन्सर्ट करायच्या त्या तुम्ही केल्या की त्यानंतर तुम्ही डायरेक्ट जंप मारणार शेवटी फिनिश अँड मर्ज. त्या फिनिश अँड मर्जला क्लिक करा आणि याच्यामधून पहिला ऑप्शन आहे पहा, एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स, याला क्लिक करायचं 1 नंबरला. 1 नंबरला क्लिक केल्यानंतर एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्सला क्लिक केल्यानंतर याच्यात 3 ऑप्शन दिसतात, ऑल, करंट, रेकॉर्ड आणि फ्रॉम. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे समजा 42 विद्यार्थी, तर 42 पैकी मला 5व्या विद्यार्थ्यांपासून ते 20व्या विद्यार्थ्यांपर्यंत एवढ्यांनाच पत्र पाठवायचे. तर तो अंक मी इथं टाईप केला, 5व्या विद्यार्थ्यापासून 20व्या पर्यंत. नसेल असं करायचं, सगळ्यांनाच पत्र पाठवायचे, तर ऑल म्हणा आणि ओके करा. आता फरक काय पडतो बघा बरं का. आता इथं मेल मर्ज नावाचं लेटर आहे, मी आता ओकेला क्लिक करतोय, ऑलला क्लिक आणि ओके. आता एक नवीन फाईल तयार झाली बघा वरी, लेटर 1 नावाची. आणि खाली काय बदल झाला, इथं लगेच विद्यार्थ्याचं नाव आलं बघा, मध्ये जिजाबा संजय, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, त्या विद्यार्थ्याचं नाव. खाली जर बघितलं तुम्ही की दुसऱ्या पेजवर लगेच दुसरा विद्यार्थी येईल, हे पहा, जाधव भाऊसाहेब मारुती, त्याचा पत्ता वेगळा, त्याचा मोबाईल नंबर आणि जाधव अमोल भाऊसाहेब त्या विद्यार्थ्याचं नाव. अशा पद्धतीने त्या सेलमध्ये किंवा तुमच्या त्या एक्सेलच्या ह्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी तेवढ्यांची यादी तिथं डिस्प्ले होईल. हे पहा, इथं दिलेले 1 of 42 आलंय का खाली. इथं लेटर किती पानाचं होतं, 1 of 1 पेज होतं. इथं किती आलंय, 1 of 42. कोपऱ्यामध्ये इथं माऊस पॉइंटर दिसतोय माझा. आता बघा, जसं जसं तुम्ही खाली याल तसं तसे पत्र ऑटोमॅटिक तयार झाले सगळेच 42 विद्यार्थ्यांचे. बघा, पुढचा विद्यार्थी आला दुधवडे रवींद्र प्रकाश, त्याच्या पुढचा आला गायकवाड धर्मनाथ. म्हणजे ऑटोमॅटिक तुमचे पत्र तयार झालेले आहेत. एकूण 42 रेकॉर्ड बघा पूर्ण. हे पहा, हे पूर्ण पत्र दिसत आहेत तुम्हाला. आता शेवटचा रेकॉर्ड, सुनीता संजय, इयत्ता 6वी, शेवटची मुलगी. आणि मग तुम्ही याला प्रिंट देऊ शकता, म्हणजे कंट्रोल P केलं तर प्रिंट देणे, आणि प्रिंट दिल्याबरोबर तुम्ही तुमच्या, हे पहा, कंट्रोल P केलं मी, आता इथून प्रिंट ह्याच्या काढू शकता आणि याचे पत्र काढून तुम्ही त्यांना पाठवून देऊ शकता. ही कन्सेप्ट म्हणजेच दुसरं तिसरं काही नाही, तर मेल मर्ज नावाची कन्सेप्ट आहे. समजलं का? काय अडचण असेल तर विचारू शकता. परत येतो मी आपल्या ठिकाणी. काय अडचण आहे का कुणाला? ज्यांना रेंज कमी त्यांना कदाचित ऐकू येणार नाही, परंतु त्यांनी युट्यूब वरून नंतर समजून घ्या. नाही समजलं समजलं. ओके ओके, धन्यवाद. पाहिजे म्हणजे सर, आवाज असे, हा येतोय, बोला सर. हा, येतो ना. हो. फक्त तुमचे स्क्रीनचे जे आहेत ना ते अक्षर खूप अंधक दिसतात हो. एक काम करायचं, माझी जर स्क्रीन जर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये छोटी दिसत असेल ना, तर तुम्हाला मोबाईल झूम करता येऊ शकतो बघा. असं ना. तुम्ही झूम करून जर बघितलं तर तुम्हाला त्या फील्ड मोठ्या दिसतील. म्हणजे जसं झूम करतो ना फोटो काढताना आपण, तशा पद्धतीने दोन्ही बोटाने त्याला झूम करा, स्क्रीन तुमची मोठी दिसेल तुम्हाला. बर ओके. ओके, चला. काय नारकर सर म्हणतात, थँक्यू सर. येस सर, गुड. ओके. वाकचौरे मॅडम, भारमर मॅडम, घाटगर या गेल्या शुक्रवारी हजर होत्या. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही कन्सेप्ट क्लिअर झालेली अशी मी आशा करतो. आज आपल्याला पुढच्या टॉपिक कडे वळायचं आहे आपल्याला. तर पुढचा टॉपिक ह्याला मी बंद करतो आता.
आणि आज आपण पाहणार आहोत एक्सेल. तर एक्सेल पाहण्यासाठी काय करायचं बघा, इथे हा जो सर्च मेनू दिसतोय, त्या सर्च मेनू मध्ये तुम्हाला फक्त एक्सेल नाव टाईप करायचंय. वरी लगेच नाव दिसेल तुम्हाला एक्सेल म्हणून आणि डेस्कटॉप. याला जर क्लिक केलं तर क्लिक केल्याबरोबर इथं एक्सेल ऑफिस 2019 म्हणजे लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला मी आता जे बोललो होतो, म्हणजे घर बसल्या बसल्या ही प्रक्रिया मी केलेली. आपल्याला घर बसल्या करता येऊ शकतं, फक्त त्याला नेटचा जो काही डेटा आहे तो जास्त लागतो, साधारणतः 4-5 जीबीच्या पेक्षाही जास्त लागतं, कारण त्या फाईल सगळे इन्स्टॉलेशन करावं लागतात तुम्हाला. तर हे एक्सेल ओपन केल्यावर बघा अशा पद्धतीने एक ब्लँक वर्कबुक एक्सेल मध्ये जे काय आपण काम करतो त्याला वर्कबुक म्हणायचं असतं. याच्यामध्ये आपल्याला इथं काम करायचंय. बाकीचे इकडे तुम्हाला काही रेडीमेड टेम्पलेट्स किंवा काही ट्युटोरियल फॉर्म्युलाज काही वेगवेगळ्या डिझाईन दिसतील इकडे. याचा शक्यतो उपयोग नाही. आणि खाली जे दिसतं हे रिसेंट म्हणजे आताच आपण ओपन केलं. पहा इथं आपण मेल मर्जसाठी हा डाटा ओपन केला होता, स्टँडर्ड 5 नावाचा. तर तुम्ही जे काय ओपन केले हे रिसेंट मध्ये दिसतं. तर आपण ब्लँक वर्कबुक मध्ये जाऊ, याला क्लिक करतो मी. क्लिक केल्याबरोबर काय होतं बघा, वरी बुक 1 आलंय नाव, बुक 1. म्हणजे हा डाटा सध्या सेव्ह नसल्यामुळे ह्याला डिफॉल्ट नाव येतं बुक 1. आता बेसिक पासून सुरुवात करायची. वर्डला आपण सुरुवात केली तशा पद्धतीनेच आहे. हा क्विक लॉन्च मेनू आहे किंवा क्विक ऍक्सेस टूल बार आहे हा वरचा. इथं सेव्हचं बटन आहे, अनडू, रिडू आणि काही ऑप्शन दिसतात इथं. तो क्विक ऍक्सेस टूल बार म्हणतात त्याला. वरी टायटल बार आहे, त्याच्या खाली मेनू बार आहे, होम, इन्सर्ट, पेज, लेआउट असे वेगवेगळ्या प्रकारचे हे मेनू आहेत. उदाहरणार्थ होम नावाचा मेनू, त्या होम मध्ये ही पूर्ण रिबन दिसत आहे आपल्याला, रिबन. ह्या रिबन मध्ये ग्रुप्स असतात, क्लिपबोर्ड नावाचा, फॉन्ट नावाचा, अलाइनमेंट नावाचा, नंबर नावाचा ग्रुप, ह्या वेगवेगळे ग्रुप्स आहेत. आणि या ग्रुप्स मध्ये ह्या कमांड्स आहेत त्याच्या. म्हणजे उदाहरणार्थ होम मध्ये अलाइनमेंट मध्ये टेक्स्ट व्रॅप नावाची कमांड आहे, मर्ज अँड सेंटर नावाची कमांड आहे. अशा कमांड असतात ह्या प्रत्येक. बरं, आता ही झाली गोष्ट. आता मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि तुमचा रिस्पॉन्स आता जाणून घ्यायचा आहे. आपण वर्ड शिकताना मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्डचा उपयोग कशासाठी करतात गेल्या शुक्रवारी. तर कुणी उत्तर दिलं होतं मला आठवत नाही नेमकं, मला वाटतं जावळे मॅडमने दिला असावं कदाचित, की वर्डचा उपयोग आपण डॉक्युमेंटेशन करण्यासाठी करतो. आज माझा प्रश्न असा आहे की एक्सेलचा उपयोग आपण कशासाठी करतो. येत असेल तर सांगू शकता डायरेक्ट, नसेल तर रेज हँड करा किंवा काही तुमच्या पद्धतीने. माहितीचा डेटा कलेक्ट करण्यासाठी. माहितीचा डेटा कलेक्ट सर्व समजा आपल्याला एखाद्या वर्गाची माहिती करायची आहे, हा, तर त्यासाठी आपण एक्सेल वापरू शकतो. ओके इकॉनॉमिक वर्क साठी वापरू शकतो. ओके. अजून कुणाला काय बोलायचंय नारकर सरा व्यतिरिक्त? हॅलो, विद्यार्थ्यांचा निकाल बनवण्यासाठी सुद्धा होतो ना सर. व्हेरी गुड. आणखीन काही? हा, डॉक्युमेंट सुद्धा आपण पाठवू शकतो. जसं शासकीय डॉक्युमेंट्स आपण त्याच्यावरती म्हणजे वर्ड फाईलचाच यूज करतो, परंतु एक्सेलचा पण करत असतो आतमधून. बरोबर आहे. वर्ड मध्ये पण तुम्ही टाईप वगैरे करू शकता, म्हणजे जसं आपण डॉक्युमेंट तयार करतो पत्र त्याप्रमाणे. बरोबर. क्वेश्चन पेपर पण टाईप होतात. क्वेश्चन पेपर सुद्धा टाईप करतो आपण. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ओके ओके. तर इन जनरल नारकर सरांनी सांगितलं, आंत्रे सरांनी सांगितलं, हे दोघांचे उत्तर बरोबर आहेत. परंतु एका वाक्यात जर याचं उत्तर द्यायचं झालं तर एक्सेलचा उपयोग हा डेटा अनालिसिस करण्यासाठी होतो. वाटलं तर लिहून घ्या टीप. जसं आपण मागच्या शुक्रवारी MS वर्ड बघितलं, मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड, त्या वर्डचा उपयोग डॉक्युमेंटेशन साठी होतो, तसा मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेलचा उपयोग डेटा अनालिसिस करण्यासाठी होतो. म्हणजे तुमचा कोणताही डेटा असू द्या, न्यूमरिकल डेटा, टेक्स्ट टाईपचा डेटा किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये तुमचं जी काय माहिती आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी डेटाचा अनालिसिस कसं करायचं तुम्हाला, हे सगळं ह्या एक्सेल मध्ये करता येतं. ठीक आहे. काही महत्वाचे पॉइंट वाटले तर ते जरूर नोट डाऊन करत चला. बर, आता थोडीशी साईज वाढवता याची, म्हणजे तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला मी आता जसं सांगितलं की झूम करू शकता. आणखीन पुढचा एक प्रश्न विचारतो,
ही जी पट्टी दिसती ही पांढरी, ह्या पट्टीला काय म्हणतात कुणाला सांगता येते का? ही पांढरी पट्टी दिसती, मी जर तिथं कर्सर जर शांत ठेवला की त्याचं उत्तर ऑटोमॅटिक येईल, म्हणून मी शांत ठेवत नाही, त्याला हलवत राहतोय मी सारखं, इकडे तिकडे मूव्ह करतोय त्याला. काय म्हणता येईल? दिसत नाही, पट्टी नाही दिसू राहिली. नाव आलं पहा तिथं. फॉर्म्युला बार. तुमची स्क्रीनची साईज थोडी झूम करा, तुम्हाला समजेल. त्याला म्हणतात फॉर्म्युला बार. बर, फॉर्म्युला बारच्या पुढे हे जे ABCD दिसत आहेत, हे काय प्रकार आहेत? ABCD काय म्हणतात त्याला? कॉलम्स एक्सेल मध्ये कॉलम. एबीसीडी जे आहेत याला कॉलम्स म्हणतात, आणि हे 1 2 3 4 याला काय म्हणतात? रो. रो म्हणतात. करेक्ट. बर, कॉलम्स आणि रो ज्या ठिकाणी एकमेकांना मिळतात त्याला काय म्हणतात? सेल. करेक्ट. या सेलचं नाव आपल्याला कसं ओळखायचं असतं? सेलचं येत आहे, उदाहरणार्थ ह्या सेलचं नाव काय? मी सध्या जिथं क्लिक केलंय C5. E4. हे कुठं E4. कळतं तुम्हाला? इथं कळतं बघा, इथं C5. हो बरोबर. कुठं कोपऱ्यामध्ये नेम बॉक्स नावाचा एक Yes. फॉर्म्युला बार जो आहे, त्या फॉर्म्युला बारच्या एकदम मागे नेम बॉक्स म्हणून नाही, तिथं ह्या सेलचं नाव कळतं तुम्हाला, सेलचा ऍड्रेस म्हणजे ई नावाचा कॉलम आणि 4 नावाची रो, येस. याला म्हणायचं सेल. जिथं इंटरॅक्शन काटकोनामध्ये जिथे मिळतं, उदाहरणार्थ मी समजा हे इथं घेतलं बघा, इथं बी नावाचा कॉलम आणि दुसऱ्या नंबरची रो म्हणजे B2, ह्या सेलचं नाव झालं B2. कळालं इथपर्यंत? येस. ओके. आणखीन थोडीशी तुमची माहिती जरा एक्स्ट्रा आणखीन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला एक मी प्री डिफाईन काही माझ्याकडे माहिती मी जमा केलेली, तुम्हाला मी ती सांगतो. बघा आता, कुणाला माहिती आहे का याच्यामध्ये साधारणतः या कॉलमची संख्या किती माहिती आहे कुणाला? कॉलमची संख्या किती? अंदाज लावा बरं, अंदाजे सांगा किती असेल कॉलमची संख्या. बघा मी काय करतोय, पहिल्या A1 नावाच्या सेलमध्ये मी आहे सध्या, म्हणजे पहिला A नावाचा कॉलम आणि 1 नावाची रो. मी कंट्रोल बटन दाबून ठेवलं आणि जो राईट ॲरो आहे त्या राईट ॲरोला दाबलं मी. काय झालं बघा बरं? शेवटच्या सेलला गेलं, शेवटच्या कॉलमला. करेक्ट. मी कंट्रोल बटन दाबून ठेवलंय आणि राईट ॲरो दाबला, सगळ्यात शेवटचं जो कॉलम आहे XFD नावाचा कॉलम आहे, 6D. तर या कॉलम मध्ये मी पोहोचलो. आता याची तुम्ही म्हणता नाही असं कसं नाव आलं, तर परत एकदा मी कंट्रोल बटन दाबतो आणि लेफ्ट ॲरो दाबतो. मी पहिल्या ठिकाणी मूळ जाग्यावर आलो, A1 नावाच्या सेलमध्ये. आता बघा मी इकडे पुढे जातोय. आता वरी तुम्ही लक्षात घ्या, इकडे बघा ABCDXYZ झाले, झेडच्या नंतर पुन्हा नवीन कॉलम सुरू झाला AA नावाचा, ABAC असं करत करत पुढे जर गेलो मी, तर पुढचा कॉलम सुरू झाला आता BA BB BC BD. अशा पद्धतीने जर हे तुम्ही पुढे चालत राहिला तर सगळ्यात शेवटचा कॉलम येतो XFZ. आणि याची संख्या किती? तर याची संख्या आहे साधारणतः तुम्हाला सांगतो, आपल्याला बघायची ती गोष्ट आहे. हे पहा, कॉलमची संख्या आहे एकूण इथं 16,384. किती? 16,300. दिसतंय का तुम्हाला हे? 16,394. 16,384 ही कॉलमची संख्या सध्या 84. लेटेस्ट जे वापरतात तुम्ही 2016 किंवा 2019 त्याच्यामध्ये ही कॉलमची संख्या आहे सगळ्यात शेवटची एवढी. ओके. आता तसंच जसं तुम्ही शेवटी आलात तसंच मी परत एकदा कंट्रोल बटन दाबून लेफ्ट ॲरो दाबला, मी सुरुवातीला आलो. आता
तुम्ही कॉलम बघितले, आता रो बघू आपण किती. रो साठी मी कंट्रोल बटन दाबलं आणि डाऊन ॲरो दाबला. किती आहेत एकूण रो दिसतोय? किती आहेत रो एकूण? 10,48,576. करेक्ट. रोची संख्या आहे 10,48,576. जनरल नॉलेज आहे, जे शिक्षक म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहित असाव्यात. विद्यार्थी आपले विचारतील नाही विचारतील ते जाऊ द्या. रोची संख्या एकूण तुम्ही जर जुनं व्हर्जन वापरत असाल, मला वाटते ऑफिस काहीतरी 7-8 असं काहीतरी जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये 65,500 काहीतरी होत्या, समथिंग असं काहीतरी. परंतु जे अपडेशन करण्यात आलं त्याच्यामध्ये आता 10,48,576 रो दिलेले आहेत. आता मी एकदम शेवटच्या रो मध्ये आलेलो आहे. ह्याच्या खाली रो नाही, आता संपली रो इथं. मला एकदम पहिल्या रोला यायचे, कंट्रोल बटन दाबून ठेवतो आणि अप एरो दाबतो, अप वरचा. आलो मी पहिल्या सेल मध्ये आणि सगळं शेवटचं कॉलम आहेत. एकूण संख्या आहे 16,384. हे लक्षात राहू द्या. आलं इथपर्यंत? कळालं सगळ्यांना? हो, समजलं सर. आपण आतापर्यंत काय पाहिलं? रो कशाला कॉलम कशाला म्हणायचं, रो कशाला म्हणायचं, सेल कशाला म्हणायचं, फॉर्म्युला बार कुठे आहे, नेम बॉक्स म्हणजे सेलचा ऍड्रेस कुठं असतो तर हे बॅक साईडला येतो इथं. त्याच्यानंतर मेनो, ग्रुप्स, रिबन आणि त्या कमांड्स याची प्रायमरी माहिती वर्ड मध्ये घेतली होती, तीच इथं पण घेतलेली आपण. आता पुढची महत्वाची गोष्ट बघा, तुम्ही ज्या वेळेला एक्सेल ओपन करता त्यावेळेला बाय डिफॉल्ट शीट एकच असते त्याच्यामध्ये आणि त्याला शीट 1 नाव दिलेलं असतं. आता तुम्हाला याच्यापेक्षा दुसरी शीट पाहिजे असेल तिथं प्लस चिन्ह, याला क्लिक करा, इथं शीट 2 आलं. पुढची शीट पाहिजे, पुन्हा क्लिक करा, शीट 3 आलं. तुम्हाला पाहिजे तेवढ्या शीट इन्सर्ट करता येतात, जितक्या पाहिजे तितक्या. हे झालं एक. आता समजा तुम्ही पहिल्या शीट मध्ये मुलांची मार्कशीट तयार केली, तुम्हाला इथं नाव लिहायचंय, कारण शीट 1 शीट 2 हे लक्षात नाही राहायचं आपल्याला. जर भरपूर डेटा तुम्ही जर याच्यात तयार केला एकाच फाईल मध्ये, एकाच वर्कबुक मध्ये, कारण इथं बुक 1 नाव आलंय, ह्याला वर्कबुक म्हणायचं, काम करणारं पुस्तक, वर्कबुक. त्याच्यामध्ये पहिल्या शीट मध्ये समजा मी मार्क मेमो तयार केला, तर ह्या शीट 1 वर लेफ्ट बटन दाबायचं, पहा माऊसचं राईट बटन दाबा. राईट बटन दाबून याला रिनेम करता येऊ शकतं तुम्हाला, रिनेम. आणि काय रिनेम करायचं? मार्कशीट. बघा मी याला मार्कशीट नाव दिलं, पुन्हा बाहेर क्लिक करा, तिथं नाव आलं ऑटोमॅटिक. शीट 2 ला रिनेम करायचं, याच्यावर क्लिक करा, राईट बटन दाबा, रिनेम करा, याला नाव द्या स्टुडंट्स लिस्ट. जो काही डाटा तयार करताना समजा मी इथं विद्यार्थ्यांची यादी तयार केलेली पूर्ण, तर मग ती यादी इथं असायला पाहिजे. पहिलं मार्कशीट तयार केली, माझ्या वर्गाची मार्कशीट इथं असायला पाहिजे. फक्त एवढंच नाही, पुन्हा राईट बटन दाबलं तुम्ही तर तुम्हाला इथं कलर देता येतो, पहा टॅब कलर. याला मी लाल रंग दिला, स्टुडंट लिस्टला दुसरा रंग दिला मी, टॅब कलर. याला दिला पिवळा, पुढच्या याला मी कलर देतो टॅब कलर. असे वेगवेगळे कलर देऊन तुम्हाला हे तयार करता येऊ शकतं. तुम्हाला वाटलं शीट 3 नकोय मला, राईट बटन दाबा, डिलीट करून टाका. शीट 4 नकोय, राईट बटन दाबा, डिलीट करून टाका. दोनच शीट राहिल्या. म्हणजे तुम्हाला शीट ऍडही करता येतात, डिलीटही करता येतात, त्याला रिनेम करता येतं, नाव देता येतं, त्याचा टॅब रंग देता येतो राईट बटन दाबून. बघा इथं इन्सर्ट करणे, डिलीट करणे, रिनेम करणे, मूव आणि कॉपी. समजा लक्षात घ्या, माझ्याकडे समजा 5वीचा वर्ग आहे आणि तुमच्याकडे एक शिक्षक आला की 6वीच्या वर्गाचा, त्यांनी म्हणलं की सर मला माझ्या वर्गाचं करून द्या तुम्ही. तर मग काय करायचं, अशा टायमाला पूर्णच तयार करत नाही बसायचं, याला राईट बटन दाबायचं मार्कशीटला, इथं दिलेलं आहे मूव आणि कॉफी, मूव ऑर कॉफी, त्याची कॉपी तयार करायची आपल्याला. तर कॉपीला क्लिक केलं, तर कॉपीला क्लिक केल्याबरोबर येतं कशाची कॉपी तयार करायची तुम्हाला, मार्कशीटची करायची, स्टुडंट लिस्टची करायची का कशाची ब्लँक करायची. तर आपल्याला मार्क लिस्टची एक कॉपी डुप्लिकेट तयार करायची, तर मार्क लिस्टला क्लिक केलं, इथं खाली चेक बॉक्स दिसतो बघा, क्रिएट अ कॉपी. या क्रिएट अ कॉपीला क्लिक करा आणि ही मार्कशीट कुठं पाहिजे तुम्हाला, इथंच पाहिजे, तुमच्या इथं खेटून का सगळ्यात शेवटी पाहिजे, मूव टू द एंड. सगळ्यात शेवटी मला ही कॉपी पाहिजे, तर ओके करा, मूव टू द एंडला क्लिक करून ओके करा. बघा ही मार्कशीट
टू नावाने तयार झाली आणि सगळ्यात शेवटी तयार झाली. जर तुम्ही मूव टू द एंड नसतं करायचं, याला मी डिलीट करतो, पुन्हा मार्कशीटला येतो, राईट बटन दाबलं माऊसचं, मूव ऑर कॉपी याला क्लिक करतो, मार्कशीटची कॉपी तयार करायची, क्रिएट अ कॉपी एवढंच करतो, मूव टू द एंड नाही करत मी, आणि ओके करतो. त्याच्याच बाजूला किंवा त्याच्याच जागेवर तयार झाली, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तयार झाली ती. सगळ्यात शेवटी यायची का सगळ्यात पहिल्यांदा आणायची हे आपल्या हातात येईल. हे अशा पद्धतीने शीटला रिनेम करणे, कलर देणे, इन्सर्ट करणे, डिलीट करणे ह्या गोष्टी आपण शिकलो. इथपर्यंत क्लिअर आहे? आता याच्यानंतर आपण डायरेक्ट मार्कशीट कसे तयार करायचं ऍक्च्युली त्याच्याकडे वळूया. त्याचा एक सॅम्पल नमुना तुम्हाला मी दाखवतो बघा इथं. इथे एक मार्कशीट मी तयार केलेली आणि तुम्हाला कदाचित आठवत असेल बघा, मी एक स्मार्ट पीडीएफ आपल्या ग्रुपवर टाकली होती सारेगमाला सुरुवातीला, काहीतरी ऑगस्ट किंवा सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यात काहीतरी. तर तो प्रकार मी आधी अशा पद्धतीने तयार केला आणि त्याचं नंतर कन्वर्ट पुढे ते स्मार्ट पीडीएफ मध्ये कसं करायचं ते आपण पुढच्या टायमाला पाहणार आहोत. परंतु रिझल्ट वर आपण कुणावरही अवलंबून राहिलं नाही पाहिजे. निकाल बनवायचा असला तर ते हाताचे काम शक्यतो बंद केले पाहिजेत. आता आपण टेक्नॉलॉजी वापरतो, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर कसं केलं बघा मी, हे सगळे डिझाईन तुम्हाला तयार करता येऊ शकतं. विद्यार्थी अनुक्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, आपले विषय एकूण 9 विषय आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र, कला, कार्यानुभव, बहुशारीरिक शिक्षण. त्याची सरासरी काढली, टक्केवारी काढली, निकाल काढलाय. निकाल 2 पद्धतीने काढला, एक अँड फंक्शन वापरून आणि ऑर वापरून, आणि श्रेणी काढली त्याची. हे सगळं आपल्याला तयार करायचं बघा. आता त्याच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, फंक्शन आणि फॉर्म्युला याच्यात काय फरक आहे. जर कुणाला माहित असेल तर सांगू शकता. फंक्शन म्हणजे काय आपण एक्सेल मध्ये वापरतो आणि फॉर्म्युला म्हणजे काय, कुणाला माहित आहे का ही कन्सेप्ट? तर मी सांगू डायरेक्ट. सांगा सर तुम्ही. बघा आता एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. इथं 4 अधिक 4 असं लिहिलेलं आहे मी आणि एंटर दाबतो मी. त्याच्या आधी एक्सेल मध्ये कोणताही फॉर्म्युला लिहिताना इज इक्वल टू पासून सुरुवात करावी लागते. काय केलं मी, इज इक्वल टू 4 अधिक 4 आणि एंटर दाबलं. काय झालं? 8 झाले. उत्तर आला 8. टोटल झाले बेरीज. आणि ही प्रक्रिया मी ह्या सेल मध्ये म्हणजे सी नावाचा कॉलम आणि तिसरी रो म्हणजे C3 मध्ये मी काय प्रक्रिया केली ते इथे दिसते बघा फॉर्म्युला बार मध्ये. इज इक्वल टू 4 अधिक 4 असं केलं मी, बरोबर? म्हणजे तुमची स्क्रीन झूम करून बघा तुम्ही, जर हे बारीक दिसत असेल, कारण मी तो मॅक्झिमम केलंय परंतु फॉर्म्युला बार तो काय मॅक्झिमम होत नाही. त्यामुळे तुमच्या मोबाईलची स्क्रीन झूम करा थोडीशी आणि बघू शकता. तर ही जी गोष्ट मी केली बघा फॉर्म्युला बार मध्ये, याला म्हणायचं फॉर्म्युला. आता यालाच फंक्शनच्या टाईप मध्ये वापरायचं कसं, तर फंक्शन कसं असतं बघा. आता मी हे C3 मध्ये केलं. आता E3 मध्ये मी दुसरी कन्सेप्ट करतो, इज इक्वल टू SUM, सम म्हणजे बेरीज, कंसामध्ये काय करतो. आता इथं मला समजा इथं 2 अंक आहेत. एक मिनिट मी परत एकदा डबल एकदा सांगतो तुम्हाला. समजा इथे 4 घेतलेले आहेत आणि इथे एक 4 घेतलेले, असे 2 अंक आहेत. ह्या दोघांची बेरीज आपण इथं 8 केलेली समजा, तीच मला E3 मध्ये पाहिजे. तर मी काय करणार, इज इक्वल टू SUM, सम म्हणजे बेरीज, कंस सुरू केला बघा मी. पहिला हे 4 ला क्लिक केला, T3 मध्ये 4 अंक होता त्याला क्लिक केला, अधिकचं चिन्ह दिलं आणि याला क्लिक केलं आणि एंटर बटन दाबलं. 8 उत्तर आलं. पण त्याचा फॉर्म्युला इथं वेगळा दिसतो बघा. आता फॉर्म्युला बार मध्ये काय दिसतं इथं, इज इक्वल टू सम इन ब्रॅकेट C2 प्लस C2. हा, C2 म्हणजे काय, C2 म्हणजे काय, तर हा अंक, हा C2 मधील व्हॅल्यू आणि D2 मधील व्हॅल्यू, यस ते आलं इथं कशामध्ये, E3 मध्ये. E3 मध्ये बरोबर. आणि हे जे आपण केलं आता, हे जे E3 मधलं जे उत्तर आहे हे आहे फंक्शन वापरून केलेलं उत्तर, फंक्शन सम नावाचं फंक्शन वापरून. आणि C3 मध्ये जे उत्तर आहे हा फॉर्म्युला वापरला आपण, इज इक्वल टू 4 अधिक 4. येतं का ध्यानात? यस.
हा, फॉर्म्युला वापरणे आणि फंक्शन वापरणे ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बरोबर. फॉर्म्युला म्हणजे आपण बेरीज गुणाकार हे चिन्ह वापरून तो इनडायरेक्टली आपण उत्तर सोडलं पायऱ्यानं, स्टेप बाय स्टेप. फॉर्म्युला आणि फंक्शन म्हणजे काय तर प्रीडिफाईन म्हणजे तुमच्याकडे रेडीमेड एक फंक्शन आहे, त्याचा तुम्ही Yes. वापर केलेला. ते सिलेक्ट करून. ओके, येस सर. येस ठीक सर. आहे. चला आता पुढे जाऊ आपण. आता पुढे जाऊन बघा, मी आता इथं मराठीत न टाईप करता डायरेक्ट इंग्रजीमध्ये घेतो. आता मार्कशीट त्याच्या खाली आता इथं डिझाईन त्याला नंतर करत बसू आपण. ढोबळ मानाने बघू. स्टँडर्ड समजा 8 घेतलं. शाळेचं नाव वगैरे लिहा, तुम्हाला काय लिहायचं असेल. गव्हर्नमेंट सेकंडरी काय लिहायचंय तुम्हाला ते नाव लिहा. सेकंडरी एस आश्रम स्कूल मसवंडी असं टाकले. तालुका वगैरे काय टाकायचं त्याला डिझाईन द्यायची नंतर आपण. इथं सन लिहायचं असेल तर सनही लिहू शकतो. इयर 2020-21. याला नंतर आपल्याला फॉर्मॅटिंग करून खूप छान डिझाईन करता येते. आपण फॉर्मॅटिंग वर्ड मध्ये पण शिकलोय, आपल्याला ते करायचं थोड्या वेळाने. त्याच्यानंतर आता मेन घेऊ. आपल्याला पहिला कॉलम घ्यायचा बघा, सिरियल नंबर. पुढे घेतला स्टुडंट नेम. त्यानंतर पुढचा कॉलम घेतला आपण सब्जेक्ट घ्यायचे आपल्याला. मग आपला पहिला घेतला मराठी, दुसरा घेतला हिंदी, तिसरा घेतला इंग्रजी. सध्या 3च घेऊ. मुद्दाम छोटे घेतोय कारण ही तर रिझल्ट मी जे काय डेमो दिलाय याच्यामध्ये बघा 9 विषय घेतले तर ह्याला जरा वेळ लागतो थोडासा. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ही कन्सेप्ट समजून घ्या. एकदा समजले की पुढची गोष्ट तुम्हाला कितीही मोठा तुमचा विषय असू दे ते तुम्हाला करता येतील. आता स्टुडंट नेम मध्ये काय झालं, नेम जरा निघून गेलं. मग या बी आणि सी कॉलमच्या मध्ये बघा, मी माऊसचा पॉइंटर नेल्यानंतर अशी एक उभी रेष येते, त्याला डबल क्लिक करायचं, ऑटोमॅटिक तो त्याच्या साईज नुसार तो कॉलम घेतो. हे बघा या असे. आता हे मोठी का झालं तर याच्यावर हे 2 नाव आहेत म्हणून मोठे. या अशा पद्धतीने. आणि आता इथं घेऊ आपण त्याचा ॲव्हरेज काढू. सगळ्या विषयामध्ये किती ॲव्हरेज आला. त्याच्यानंतर इथं घेऊ आपण पर्सेंटेज आणि इथं घेऊ त्याची ग्रेड. बस एवढ्या गोष्टी आपल्याला कळतात. आता बघा मी काय करतो, बऱ्याच जणांना ऑटोफिल नावाचा फिलिंग फिल सिरीज ही गोष्ट माहित नाही. तुम्ही एक बटन दाबला आणि एंटर दाबला आणि याला धरून जर ड्रॅग केलं, ड्रॅग करणं म्हणजे काय बघा. आता ह्या सेलमध्ये आणखीन थोडं त्याला मोठं झूम करून दाखवतो बघा. ह्या सेलमध्ये इथं हा माऊस पॉइंटरला अधिकचं चिन्ह मोठं दिसतंय सध्या, परंतु ह्या त्रिकोणावर जर नेलं ह्या सेलच्या तर ते डार्क प्लसचं चिन्ह तयार होतं बघा. इथं मोठं दिसतंय सध्या प्लसचं चिन्ह, तेच प्लसचं चिन्ह ह्या कोपऱ्यावर नेलं तर ते डार्क ब्लॅक छोटं झालेलं दिसतं. याला क्लिक करतो मी, लेफ्ट बटन दाबून ठेवलं माऊसचा आणि ड्रॅग करतो खाली. काय झालं, 1 1 1 1 आलं. तुम्ही म्हणता सर सिरियल नंबर आपल्याला 1 2 3 पाहिजे होते, काय हरकत नाही. 1 1 1 आलं, पण इथं एक बॉक्स आलेला खाली ऑटो फिल ऑप्शन नावाचा. बघा ड्रॅग केल्यानंतर खाली एक ऑप्शन आलेला इथं. याच्या त्रिकोणामध्ये जायचं आणि इथं लिहायचं फिल सिरीज. काय झालं, सिरियल नंबर. ऑटोमॅटिक. हा ऑटोमॅटिक आली. हा एक पर्याय. असं नसेल करायचं तर काय करायचं, दुसरा एक पर्याय सांगतो तुम्हाला बघा. 1 2 टाकून घ्यायचं. फक्त 1च टाकून घ्या. 1च टाकून घ्या आणि 1 ला टाकून कंट्रोल बटन दाबायचं तुमच्या माऊस ह्याचं कशाचं, कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून ठेवा. ह्या छोट्या टिंबाला बघा, हे माऊस पॉइंटर पुन्हा आणखी इथं डार्क झालं पाहिजे. याला ड्रॅग करायचं बघा, ऑटोमॅटिक नंबर चेंज होतील. ओके ओके. कंट्रोल दाबून टाकायचं. कंट्रोल दाबून. आणि जसं आता तुम्ही सांगत होते मला, कुणीतरी आता सांगितलं बघा 1 2 टाकायचं, ती एक पर्याय. 1 टाका, त्याच्या खाली 2 टाका, पण ह्याच्यात वेळ किती चालला बघा. ह्या दोघांना सिलेक्ट करा, पुन्हा धरून ड्रॅग करा. याला काय वेळ माझा थोडासा जास्त जाईल. हा. मग हे असं नाही करायचं, डायरेक्ट 1 टाका, कंट्रोल बटन दाबा, कंट्रोल बटन दाबून याला ड्रॅग करा. येस आलं लगेच. आलं. येस येस. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आता नेम. आता नेम मी शक्यतो ABCD देतो तुम्हाला, नंतर त्याच्यात काय नेमकं आपल्याला ह्याच्यात काय करायचंय. ABCD, पुन्हा ए नावाचा डबल एक विद्यार्थी, एच नावाचा विद्यार्थी असेल, के नावाचा आहे, एस नावाचा आहे, आणि साधारणतः R
आणि पुन्हा आणखीन के नावाचा घेतला. कारण बरेच विद्यार्थी डबल नावाचे समजा आहेत असे गृहीत धरले आपण. इथून अलाइनमेंट चेंज करता येते. बघा आता लक्षात घ्या, अलाइनमेंट इथून होम मध्येच अलाइनमेंट नावाचा ग्रुप आहे. इथं मिडल केलं मी आणि खाली एक मिडल आहे बघा, सेंटरला आले सगळेजण. हे पहा, पूर्ण इथून पूर्ण मी शीट सिलेक्ट केली. ए आणि एकच्या वरी इथं दोघांमध्ये एक कॉलम असतो पहा इथं. हे पहा, इथं जर क्लिक केलं तर पूर्ण शीट ही सिलेक्ट होते पूर्ण. हा, ऑल सीट. आणि मग इथून सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही हे अलाइनमेंट तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला वाटलं काही कॉलम कमी जास्त झाले तर इथं फॉर्मॅट आहे, सेलमध्ये फॉर्मॅट नावाचा ऑप्शन आहे. इथून ऑटो फिट रो हाईट म्हणजे ऑटोमॅटिक हाईट रोची जशी आहे ती सिलेक्ट होणार. आणि त्याच्याच खाली आहे ऑटो फिट कॉलम विड्थ. बघा, जसं जसं ज्या कॉलमचे जे काही हे होतं त्यानुसार त्यांनी ते कमी जास्त केलेलं आहे, त्या अशा पद्धतीने. तर हे नाव टाकले. आता दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला वर्ड मध्ये काय आठवतं का, रॅन्डम नावाचं आपण काहीतरी वापरलं होतं पॅराग्राफ लिहिण्यासाठी, आठवतंय कुणाला? रॅन्डम म्हणजे बघा, नसन आठवत तुम्ही एकदा डबल एकदा वर्ड ओपन करतो. बघा, MS वर्ड 2019 ओपन केलं मी, त्याच्यामध्ये ब्लँक डॉक्युमेंट घेतलं. मला मजकूर लिहायचा तर मी काय केलं, इज इक्वल टू RAND कंसामध्ये मला 3 पॅराग्राफ आणि 4 लाईनचे पॅराग्राफ पाहिजेत आणि एंटर बटन दाबलं. बघा, 3 पॅराग्राफ आणि प्रत्येक पॅराग्राफ मध्ये 4 लाईन. हा झाला रॅन्डम मजकूर. तसंच एक्सेल मध्ये पण कमाल करता येते आपल्याला. आता मी तुम्हाला फास्ट मला मार्क टाईप करायचे तर मी सगळ्यांना सिलेक्ट केलं. बघा, मराठी, हिंदी, इंग्रजी सिलेक्ट केलं. हिंदीची स्पेलिंग एकदा नीट लिहितो. बघा, सगळ्यांना सिलेक्ट केलं मी. आता काय करतो, सिलेक्ट केलं, दुसरीकडे कुठेही प्रेस करायचं नाही, नाहीतर तुम्ही दुसरीकडे असं इथं प्रेस पहिल्या सेलवर इथं प्रेस करायला जाल तर ती सिलेक्शन निघून जाईल. त्यामुळे फक्त सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केलं की ऑटोमॅटिक तुम्ही इज इक्वल टू टाईप करायचं, इज इक्वल टू RAND रॅन्डम बिटवीन नावाचा हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, रॅन्डम बिटवीन. आता मी तुम्हाला डेमो सांगण्यासाठी हे रॅन्डम बिटवीन करतोय, पण ऍक्च्युअली आता हे मार्क लिहिताना काय आपण रॅन्डम बिटवीन लिहिणार नाही. बघा, आता रॅन्डम बिटवीन तुम्हाला जो फॉर्म्युला पाहिजे तो अप आणि डाऊन ही जी एरो असते याने सिलेक्ट करायचा. कोणता पाहिजे तुम्हाला, वरचा खालचा कोणता पाहिजे, तो खालचा पाहिजे. आणि टॅब बटन दाबायचं. टॅब बटन दाबले की तो फॉर्म्युला सिलेक्ट झाला. टॅब बटन असतं, कॅप्स लॉकच्या वरचं बटन असतं, आपल्या कीपॅडवर असतं ते. कळालं इथपर्यंत? आणि इथं काय केलं मी, रॅन्डम बिटवीन मला काय पाहिजे, मला साधारणतः 30 मिनिमम 30 ते 95 या दरम्यानचे अंक मला रॅन्डमली पाहिजे. कन्सेप्ट लक्षात घ्या बरं का, इथं नसेल कळालं तर वरी पण लक्षात द्या. इथं इज इक्वल टू रॅन्डम बिटवीन 30 मिनिमम 30 अंक पाहिजे आणि मॅक्झिमम मला 95 अंक पाहिजे. आता मी एंटर बटन दाबतो, बघा काय होतं. आता एंटर बटन दाबल्यावर फक्त एकच आलाय. मग पुन्हा काय करायचं, कंट्रोल बटन दाबून R बटन दाबायचं. बघा, मी कंट्रोल R बटन दाबलं, आडव्या ह्याच्यात ते फिलिंग झाली. लक्षात घ्या बरं का, लिहून घ्या वाटलं तर. कंट्रोल R बटन दाबलं. सेकंड बटन दाबतो मी, कंट्रोल D. काय झालं बघा, ऑल कॉलम, ऑल सेल. सगळे जेवढं सिलेक्शन होतं कंट्रोल D न पूर्ण फिल झालं. कंट्रोल R न राईट साइड पर्यंत फिल झालं आणि कंट्रोल D न जिथून म्हणजे पूर्ण जे सिलेक्शन होतं ते पूर्ण फिल झालं. पण आता ह्याच्यामध्ये थोडीशी एक गंमत आहे म्हणा, किंवा एक चूक अशी की मी जसं जसं इकडे कुठेही क्लिक करीन तसे रॅन्डम आकडे बदलत राहणार आहेत. आता बघा, इथं सुरुवातीला तुम्ही लक्ष द्या, 34, 75, 61. काय होतं बघा, आता मी इथं डिलीटचं बटन दाबतोय, काय व्हायले, बदल होतोय. मी कुठेही काही समजा डिलीट बटन दाबलं, बॅक बटन दाबलोय, काही एंटर बटन दाबायला लागलोय, तर ते बदल होत चाललाय त्यांचा काही ना काही. तर असं नकोय ना आपल्याला. आता हे घेतलेले आकडे फिक्स पाहिजेत मला. आता हे रॅन्डम मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून आता याला हे घालवण्यासाठी काय करायचं बघा. आता तुम्ही जर इथं कुठेही क्लिक केलं तर हा रॅन्डम बिटवीन फॉर्म्युला वापरला असं तुम्हाला सांगतोय. तुम्हाला हे मार्क सगळे सिलेक्ट करायचे, त्याला कॉपी करायचं, इथून कॉपी करा किंवा कंट्रोल C बटन दाबा, दोन्हीपैकी काही करा. तर कॉपी केलं मी. कॉपी केल्यानंतर अशा पद्धतीचे एक लाइनिंग येत असते. पेस्ट मध्ये जायचं. पेस्ट मध्ये गेल्यानंतर इथं पेस्ट व्हॅल्यूज, त्याच्यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे. पेस्ट व्हॅल्यूज मध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. आणि आता बघा, कोणत्याही मी सेल मध्ये गेलो तर हा रॅन्डम नावाचा फॉर्म्युला गायब झाला.
जो आधी इथं दिसत होता प्रत्येक सेलमध्ये, दिसतोय का तो आता? नाही दिसत. म्हणजे तो फॉर्म्युला आपण उडवला आणि आता तुम्ही डिलीट बटन दाबा, काही बटन दाबा, आकडे चेंज होणार नाहीत. हे रॅन्डमचं एक फंक्शन तुम्हाला मी सांगितलं. आलं ध्यानात इथपर्यंत? Yes. आता पुढे जाऊयात आपण. आता ऍव्हरेज काढायचं आपल्याला. आता ऍव्हरेज काढण्यासाठी ऍव्हरेज किंवा टोटल त्याला म्हणू, तिन्ही याची. आता इथं आपल्याला फॉर्म्युला नाही, आता फंक्शन वापरायचे. फॉर्म्युला म्हणजे काय? हे अधिक हे अधिक हे. कसं? इज बरोबर. इक्वल टू बघा, फॉर्म्युला वापरतो मी. मराठीचे 35 मार्क अधिक हिंदीचे 47 मार्क अधिक इंग्रजीचे काय असतील ते मार्क. म्हणजे इथं सेल सिलेक्ट झाला बघा, C6 अधिक D6 अधिक E6 आणि एंटर बटन दाबलं, हे झालं उत्तर, त्याचं ऍव्हरेज. पण हे झालं फॉर्म्युला वापरून. मला फॉर्म्युला नाही वापरायचा, फंक्शन वापरायचं. तर फंक्शन वापरण्यासाठी ऑटो सम नावाचं इथं फंक्शन आहे बघा, शॉर्टकट आहे. त्रिकोणावर जा, इथं सम नावाचं फंक्शन आहे, बेरीज किंवा ऍव्हरेज तुम्ही काढायचं, दोन्हीपैकी एक. आपल्याला सरासरी काढायची त्याची. सम वर क्लिक केलं, एंटर बटन दाबा, त्याचा ऍव्हरेज निघला. किंवा इथंच दोनदा बटन दाबा ऑटो समला, 1 2. पण सिलेक्शन कुठं होते तेवढं लक्षात घ्या मात्र, कारण ऑटो समला दोनदा क्लिक केलं की हे सिलेक्शन महत्वाचं असतं. तुम्हाला कुठून सिलेक्ट करायची ती सेल ही असं आपल्या हातात असते. कुठं सिलेक्ट करायचं तुम्हाला, तर आपल्याला मराठी ते इंग्रजी या तीनच सेल सिलेक्ट करायच्या आणि ऑटो समला क्लिक केलं, हा झाला याचा ऍव्हरेज. एकाचा ऍव्हरेज निघला. याच्या ह्या छोट्या पॉइंटरला ज्यावेळेला माऊस पॉइंटर चेंज होईल त्यावेळेला डबल क्लिक करा, ड्रॅग करू नका. डबल क्लिक ह्याच्यासाठी करायचं, ड्रॅग करणं. समजा हे तुमच्याकडे 10 विद्यार्थी आता, परंतु भविष्यात तुमच्याकडे जर 70-80 विद्यार्थी असतील, हे प्रत्येकाला असं धरी ओढत बसायचं नाही. हा, तर त्याला डबल क्लिक करायची. इथं ऑटोमॅटिक तुमच्याकडे जेवढे विद्यार्थी तेवढं फिलिंग होतं तिथं. तर ही एक गोष्ट लक्षात घ्यायची. डबल क्लिक करून त्याला तो आपण ऍव्हरेज काढला. आता पर्सेंटेजला मात्र कोणतंही फंक्शन नाही आपल्याकडे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युलाच वापरावा लागतो. मग फॉर्म्युला बघा, आता काय? इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल? ऍव्हरेजच्या बेसवर काढणार आहेत ना आपण. हा हा हा, बरोबर आहे. मग एकूण किती ऍव्हरेज? एकूण 139, 49 गुणवले किती? किती भागिले काय होईल मला सांगा? 100. गुणवले 100 करू का? हा, हा, भागवले 100 करा. भागिले 3. भागवले 3, 300. तर प्रत्येक विषय आपण 300. 100-100चा घेतला. यस यस. बरं, आता एंटर दाबलो बघा. आता काय झालं? याला पर्सेंटेज पडले 49.666. आता हे पुढचे डेसिमल आपल्याला कमी करायचे, तर याच्यासाठी त्याला सिलेक्ट करायचं आणि इथं दिलेले पहा नंबर मध्ये हा, इन्क्रीज डेसिमल आणि डिक्रीज डेसिमल कमी करणे. मग आता याला कमी करून आपण 2 पॉइंटलाच ठेवून देऊ फक्त. यस, ओके. आता एकाचं निघलंय तर सगळ्यांचं काढायचं, तर पुन्हा तेच आपण गोष्ट करायची. ह्या छोट्या त्रिकोणावर यायचं, डबल क्लिक करायचं. डबल क्लिक करायचं. यस, व्हेरी गुड. आले सगळ्यांचे? आता सगळ्यात महत्वाचं ग्रेड. आता आपल्याला ग्रेड वापरायचे. आता ग्रेड साठी काय वापरायचं? तर ग्रेड असं आहे बघा आपल्याकडे, इथं तुम्हाला दाखवतो दुसऱ्या ह्याच्यामध्ये. हे ग्रेड असेत आपले. मी त्याला इकडे सिलेक्ट करून कॉपी करून घेतो, म्हणजे तुम्हाला इथं समजण्यासाठी. अशा पद्धतीचे ग्रेड येते. बरोबर आहे. आता काय करू आपण? हे ग्रेड करताना थोडीशी प्रोसेस लांब होईल, थोडंसं केअरफुली लक्ष द्या जरा. आता